इतक्या वर्षांनी तुला भेटायला आले, डोळे उघडून बघ माझ्याकडे जरा. ए बाबा, कला कला कला. हा बघ, आठवतंय चोर पोलीस खेळायचो आपण, मस्ती हा करायचा आणि शिक्षा मला मिळायची बरं का. प्रताप, अरे डोळे उघड ना बाबा. सौरभ, कधी बरं होणार रे आपलं भाई? आता ट्रीटमेंट चालू आहे पण वेळ लागेल. हे प्रताप, अरे डोळे उघड. काय गे, सासऱ्याची काळजी घेते ना? नाही आता तू नको, मीच घेते त्याची काळजी. मारली पदराला गाठ. नाही माझ्या भावाला स्वतःच्या पायावर उभं केलं ना तर नावाची कला नाही. आत्या, इतकी वर्ष कुठे होतीस तू? तुझ्या मम्मीनं तुला काही सांगितलं नाही वाटतं? नाही, मला फक्त एवढंच माहितीये की तू दुसरीकडे राहायला गेलीस. काय सांगायचं बाबा, 14 वर्षाचा वनवासच होता म्हणायचा. पण आता संपला बरं का तो वनवास. सौरभ, सौरभ, अगं बाई कमू आली वाटतं. तू थांबा, आधी मी भेटते तिला. कमू, अगं बाई कमू, बाई किती बदलली ग तू. आठवतंय का? आज 14 वर्ष 11 महिने आणि 29 दिवसांनी आले. आठवत? ये सोड, चल घराबाहेर वा. सोड, तुला कशी घराबाहेर जात नाही तेच बघते मी. चल हो घराबाहेर. मी नाही जाणार घर सोडून. माझ्या भावाचं घर आहे. कशी घराच्या बाहेर जात नाही ना तेच बघते मी. मी सगळ्यांना ओरडून सांगेन. काय ओरडून सांगणार आहेस ग तू? तू आलीस माझ्या भावाच्या आयुष्यात आणि वाटोळ केलं त्याचं. मी वाटोळ केलं तुझ्या भावाचं? वाघासारखा माझा भाई आज बेडवर पडू नये. हो त्याचं नव्हतं केलंस त्याच्या आयुष्याचं. मी हो त्याचं नव्हतं केलं बाय. मी मग त्याचं नव्हतं केलं. कुणाला घाबरणार नाही. काय करताय? कुणाला पुढे यायचं नाही. चालतं व्हायचं घरातनं. तू मग कुणाला बी इथं थांबू द्यायची नाही मी. ओ शरदराव, तुमच्या बायकोला गपगुमान सांगा इकडनं जायला. हो हो हो. आणि नुसतं हितनं नाही, मुंबईत बी निघून जायचं. तोंड बघायची नाहीत मला तुमची. चला अगं जाऊन दे ना, कशाला तिच्या नादाला लागते. आज माझं पोरग लहान आहे म्हणून जाते, पण एक ना एक दिवस या घरात परत येईनच. मारली पदराला गाठ. इतक्या वर्षांनी का? माझ्या भावाचं घर आहे. बोलले होते एक ना एक दिवस येईनच. नको होते यायला? तुला इथं यायची परवानगी? बाई सौरभ, बघितलं का किती रागवते ती. पण हिचा राग कसा शांत करायचा ते मला माहिती. आणि काय गे, का ग इतकी हडकुळी झाली? हा, सून काही खायला देते का नाही? सून? ही तुझी सून
सौरभची बायको. बरोबर ओळखलं बरं का मी. पण नक्षत्रासारखी सून आणली बरं का शोधून. ए काय ग तुला काय सांगता आलं नाही? सांगायचं ना तू कोण आहेस ते. मम्मी मी हेच सांगत होतो पण काय आत्या काय आत्या माझं ऐकूनच घेत नव्हती. कला की ना या घरात कामाला येती भाईची काळजी घ्यायला येती. या घरातली नर्स आहे. हितून पुढं बोलताना तोंड सांभाळून बोलायचं. मला वाटलं तुझी सून नाही. हे तोंडावर लगाम ठेवायचा. हो 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 हो. किती तापशील, किती रागवशील. शांत हो सौरभ. इतकी वर्ष झाली पण हिचा राग काही अजून शांत झाला नाही. शांत हो. शरदराव चला आपलं सामान घ्या. विश्वास चल निघायचं इथून. शरदराव आपलं सामान घ्या रूम मध्ये ठेवा. कोणत्या? कोणत्या काय? कमूच्या. हा? माहिती आहे ना रूम. अच्छा अच्छा माहिती आहे म्हणजे काय? डोळे झाकून पण जाईन मी. घे विश्वास. विश्वास हा मस्त मस्त घ्या घ्या. चला चला मी सामान ठेवून येते आणि मग निवांत गप्पा मार. काळजी करू नको. एवढं मोठं घर सांभाळायचं, बाईची तब्येत सांभाळायची, चिडचिड होणार. पण आता तू नको काळजी करू. आता मी आहे ना. तू आराम कर. मी सांभाळते सगळं घर. विश्वास अरे तुला आठवतंय का लहानपणी या जिन्यावरून तू किती वेळा पडला असशील. ओ बाबा मला कसं आठवणार? मी लहान नव्हतो काय त्यावेळी? अरे हो हो ते पण बरोबरच आहे म्हणा. हो हो काय तुम्ही वय झालं तुमचं आता. ओ बाबा करा ना काम पटापट. किती हळूहळू. हा मला काम सांग आणि तू भांग पाडत बस. हे आई काम करून लय दमलोय मी. लय भूक लागलीये मला. आहे ग भूक लागली ना. थांब सांगते मी खाली सांगते तुझ्यासाठी काहीतरी बनवायला. दमला असशील ना. ए मला पण सांग. तुम्ही गप काम करा. आणि काय हो तिथे खाली काय बोललो तुम्ही? हे बघ कला मुंबईत माझा कोण मित्र नाही. मग इथे थांबून करायचं काय हा प्रश्न तर पडणारच ना. अहो पण गप बसायचं ना. अगं पण आपण खोटं कशाला बोलायचं? हे बघ कला मला तर वाटतं आपण इथून निघून गेलेलंच बरं. अगं ह्यांनी आपल्याला काय केलं बिलं तर. मला तर ते पिस्तूल आठवलं ना तर अजून थरथरायला होतं. अहो ती कमू आपल्या केसाला पण धक्का लावू शकणार नाही. आणि आता माझा विश्वास आहे की माझ्या बरोबर. काय रे विश्वास? मग इथून कशाला हलायचं? इथंच राहायचं मस्त एकदम एकदम झकास. काय तमाशा लावलाय? अगं कमू बरं झालं आली. मी तोच विचार करत होते का तुझं सामान कुठं ठेवायचं. बाद झाली नाटक. आता हिकडनं स्वतःचं सामान उचलायचं आणि तडक घरातनं निघून जायचं. अगं कमू मम्मी मम्मी म्हणतात मला. मम्मी म्हणायचं. ए निघायचं बोललेलं कळत नाही का? हो कळलं कळलं. निघतो. विश्वास अरे चल कपडे भरायला घे. आपल्याला निघायला पाहिजे. अरे बघतोस काय मला मदत कर. ए बाबा तुला काय ऐकायला येतं की नाही? चल चल लवकर चल. कानाचं पडदं फाटलत वाटतं. एकदा सांगितलेलं कळत नाही का? माझ्या घरातनं निघायचं. तुझं का वय माझं घर.
कशावरून येत तुझं घर? कोण आहे तू? मालकीन हाय या घराची. हे घर भाईचे आणि तू या घराची मालकीण असण्यासाठी तू भाईची लग्नाची बायको असली पाहिजे. आणि तू भाईची लग्नाची बायको हाय हे सिद्ध करणारा एखादा पुरावा आहे का तुझ्याकडे? एखादा फोटो, कागदपत्र आहे का? जास्त बोलायला लागलीस तू. जे आहे तेच बोलते. तू भाईची लग्नाची बायको आहे हे सिद्ध करणारा एखादा पुरावा दाखव. निघते मी. ही अशी कस्तुरी. ते तुम्ही पैसे दिले होते खाली. अगं बाई, अगं पैसे काय परत करायला आली तू? अगं आहेर नाही, मोठ्यांचा आशीर्वाद म्हणून ठेव ठेव. फक्त ते सामान उचलायला जरा मदत करते का? चल. गुणाची ग माझी बाय ती. उचलत नाही का आता म्हणून तुला सांगितलं. ओ बाबा, काय करताय? काय करताय म्हणजे? आपल्याला इथे राहायचंय, मग साफसफाई करायला नको? इथे मग आई शपथ, आपला दर्जा काय? हा, गुहेत राहायच्या हिशोबाने आलो आणि इथं बिळत येऊन ठेवलंय आपल्याला. बाबा, हा, अहो आपण कोण आहे? कोण आहे? कोण आहे म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं. मला म्हणायचंय की आपण इथं राहणार नाही. घरी आलेल्या पाहुण्यांचा का असा पाहुणचार करतात का? अरे अपेक्षेपेक्षा बरी वागणूक दिली आपल्याला. काय बोलला? काय नाही, तो आपलं तिथलं झाडू उचल, मी इकडून साफ करायला घेतो. आपण झाडूला हात पण लावत नसतो. मुळात म्हणजे आपण असली कामच करत नसतो. माझा मामा कोण आहे माहितीये ना? कोण आहे? बॉम्ब आहे, बॉम्ब. अरे तुझा मामा असेल रे बॉम्ब, पण आता त्यात दारू नाही, त्यामुळे तो निकमी झालाय, कळलं? शरदराव काय बोलले? अगं मला तसं नव्हतं म्हणायचं. त्याचं काय आहे, आता ते आजारी आहेत ना. आणि विश्वास, अरे मामाच्या जोर उड्या मारण्यापेक्षा स्वतः काहीतरी कामधंदा कर. अरे एखादी नोकरी कर. काय आपण नोकरी पण करत नसतो. अरे मग नक्की करतोस काय तू? काय बोललात? अरे मला काय म्हणायचंय, तू कामधंदा काही केला नाहीस तर तुला मुलगी कोण देईल? आणि कुठची मुलगी तुझ्याबरोबर लग्न करायला तयार होईल सांग बरं? करल करल. आपण एक पोरगी बघितली, हा, आणि पहिल्या फाटक्यात आपल्याला पसंत पण पडली. ए आई, तू काहीतरी कर. पदराला गाठ मारून सांगते, या आडगळीच्या खोलीत त्या कामिनीनं आपल्याला आणून टाकलंय ना, तसं एक दिवस त्या कामिनीला या आडगळीच्या खोलीत आणून टाकली नाही ना तर नावाची कला नाही. अगं पण कसं? एक खणखणीत नाणं आहे आपल्याकडे. कोण? कस्तुरी. कस्तुरी? जर कामिनीला शांत करायचं असेल तर सौरभला ताब्यात घ्यायला हवं.
आणि सौरभला ताब्यात घ्यायचं असेल तर कस्तुरी आपल्या मुठीत असायला हवी. पण ते आपल्या बरोबर यायला तयार होईल? झाडू वापरण्याआधी आपण त्याला सांगतो का आम्ही तुला वापरणार आहे म्हणून? तसंच करायचं. गोड पोळगी कस्तुरी. ते आहेच. आणि मग एकदा का या घरातून त्या कामिनीला साफ केलं का झाडू वापरून दिल्यावर फेकून देतो तसं तिला फेकून द्यायचं. कस्तुरी मारली पदराला गाठ. सपना, तुला चहा नीट करायला जमतच नाही बरं का? आई, आला का? ये 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 चहा घे, ये ये. मी निघते. काय झालं? आत्या तुमचा मुलगा. ए, माझ्या मुलाला काही बोलायचं नाही बरं का? माझा मुलगा येतो, माझा विश्वास आहे त्याच्यावर, म्हणून त्याचं नाव विश्वास ठेवलंय मी. मी मम्मींना सांगेन. त्यानं काय होणार आहे? मम्मी बाहेर गेली की कोण आहे घरात? तू आहे, मी आहे आणि आहे. मम्मींना सांगणार आहे म्हणे. ए ये रे, चहा घे. मी निघते. हिला काय झालं? आता म्हटलं जा मस्तपैकी सुट्टी घे, आराम करतो, नको म्हणाली ना. आता काय गेली अशी फणकाऱ्यानं? काय माहित. जाऊ दे, तू बस तिकडे, बस ये. चहा घे. काल नीट जेवला नाही बरं का तू? हा, खा, पोटभर जेवायचं. खा, बिस्किट ठेवली, आपलंच घर आहे. का? सपना, ए सपना. अगं कमू, कशाला गळा फाडते? ती सपना गेली तिकडे, थांबवलं तरी थांबली नाही. अशी कशी न सांगता गेली? मला सांगितल्याशिवाय कुठं जायची नाही ती. ए सपना, तू काय बोलली नाहीस ना तिला? ए बाई, मी कशाला काय बोलेन? मी गरीब बिचारी एका कोपऱ्यात बसून असते, मी कधी काय बोलते का कोणाला? बाद झालं, रडगाणं वास मला ऐकायची सवय नाहीये. कस्तुरी पण कुठे गेली माहित नाही. अजून कशी आली नाही देवास ठाऊक. एक एक ना माजलेत. एक दिवस समध्यांचा माज उतरवला पाहिजे. ए काय नाही, आज पण उशीर. काय नवीन कारण आजचं? मम्मी, ते घरातलं सगळं काम आवरून आले ना. तुला काय तुझ्या घरातलं काम आवरायचं पगार देते का? इथं वेळेत यायचं. येळेत नाही आलीस ना तर घरी बी येळेत सोडणार नाही. कळलं का? आणि नसेल यायचं ना कामावर, माझे पैसे टाकायचे आणि मोकळं करायचं. बाई सावताच्या खोलीमध्ये एकटा आहे, त्याच्याजवळ पाहायला कुणी नाही. काय झालं तर? मी आहे ना लक्ष द्यायला.